तर नवी मुंबईतील बेलापूरमधील शहाबाज गावात 4 मजली इमारत आज कोसळली। पहाटे साधारण 5:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान दाखल झाले असून अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे। अडकलेल्या दोघांची सुटका करण्यात आली असून अद्याप 2 जण ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती मिळते। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। निकृष्ट कामामुळे इमारत ढासळल्याचा आरोप केला जातोय। मेरे को 3:45 नीचे वाले भाभी का फ़ोन आया, जो नीचे रहते हैं ग्राउंड फ्लोर पे उनका। उनने बोले कि बिल्डिंग का है ना वो चीर आ रही है, तू गिरी बिल्डिंग बाहर निकल। तो मैं निकली बच्चों लोग के लिए बाहर लेके, और फिर मेरे पास सबके नंबर थे, उनके पास नहीं थे। तो मैंने सबको फिर फ़ोन लगाई, एक फ्लोर पे सबको फ़ोन लगाई और बोली खाली करो। तो 25 मिनट में वो लोग ने फिर 4:30 बजे बिल्डिंग गिरी और सब लोग खाली हो गए। आपको कुछ सामान लेने के भी नहीं, कुछ नहीं, कुछ भी नहीं, जैसे थे वैसे ही निकल गए सब लोग। सुबह उठाए नहीं होते तो आप लोग भी उसमें हम सब गए होते, कोई भी नहीं बचा होता, सब गए होते, उसमें से कोई भी नहीं बचा होता, क्योंकि मेरे पास ही सबके नंबर थे ना, वो भाभी के पास नहीं थे। तो आपको ऐसे कुछ लगा नहीं कि इमारत गिरने वाली है, कुछ ऐसा कुछ साइन नहीं मिला? नहीं, हमको ऐसा कुछ नहीं मिला। हमारे इधर रूम में पहले से जैसा चीड़ है वैसा, जैसा रहती वैसा। उरणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली बघा। उरणमध्ये 22 वर्षीय यशस्वी शिंदे नामक तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्या आरोपीने यशस्वीच्या मृतदेहाची विटंबना केली। यशस्वी गुरुवारपासून घरातून गायब होती। तिच्या कुटुंबियांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती आणि त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत उरणमधील कोट नाका परिसरात आढळल्यानं खळबळ उडाली आहे। आरोपी फरार असून त्याचा शोध उरण पोलीस घेत आहेत। इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे। आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे, आज आम्ही 22 वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर, कधी अशी घटना घडलेली नाही। उरणमध्ये अशी घटना घडलेली आहे। आज आपण बघितली त्या मुलीकडे, आज गरीब आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील, त्या मुलाला फाशी झाली पाहिजे। कारण हे ड्रग्स माफिया जे उरणमध्ये आहे, मी जाहीरपणे सांगत आहे, या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे। तिला न्याय पाहिजे बस। कधीपासून बेपत्ता होती? ती गुरुवारपासून होती। सकाळी 11 वाजता गेलेली ती, सकाळी 11ला गेली तशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली।